नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। लातूरच्या ट्यूशन एरियामध्ये शिकून महाराष्ट्राची जी कॅपिटल सिटी आहे मुंबई, त्या ठिकाणी टॉप मेडिकल कॉलेजमध्ये हा विद्यार्थी सध्या MBBS करत आहे। अशा विद्यार्थ्याची जर्नी कशी राहिलेली, कशा पद्धतीने लातूरमध्ये त्याचा एक्सपिरियन्स होता, कुठल्या ट्यूशनला तो शिकला, कशा पद्धतीने गोष्टी झाल्या, हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। RCCचा विद्यार्थी आपल्यासोबत आहे। आज काय नाव? नमस्कार, विशाल गांगड। तू कुठल्या ट्यूशनला होता आणि आता आपलं बोलणं पण झालं की तू लातूरच्या ट्यूशन एरियामध्ये होता वगैरे, काय जे बॅकग्राऊंड आहे तुझा? मी अर्जुना बॅचमध्ये होतो, 11वी 12वी लातूर RCC मध्ये। तर मी भैरे गांगर्डा तालुका पारनेरमधला रहिवासी आहे आणि लातूरला 11वी 12वी करण्यासाठी आलो मी। RCCचं खूप नाव ऐकलेलं होतं आणि स्कॉलरशिप बी भेटली होती। पहिले 11वीत मला स्कॉलरशिप भेटली होती 75%। मग सगळं चांगलं गेलं तिथं, थोड्या अशा कमी खर्चात खूप तुला 75% स्कॉलरशिप भेटलेली म्हणजे जवळपास निग्लिजिबल होतं खर्च। फक्त राहण्याचा आणि खायचा खर्च होता। मम्मी बहीण आणि मी होतो, तिघं एक रूम करून राहायचं, म्हणून लय परवडलं। येस, डेफिनेटली। तर तुझी नीटची जर्नी कशी राहिली, कशा पद्धतीने तू अभ्यास करत होता, म्हणजे PCBचा अभ्यास कसा केला वगैरे? एवढं काही नव्हतं बरं का, मम्मी होती माझ्या संग, मम्मी बरोबर अभ्यास करून घ्यायची माझं। म्हणजे एकदम रोजचा रोज आपण अभ्यास केला का जास्त लोड येत नाही। रोजचा अभ्यास रोज करायचो, डेली संडेला पेपर व्हायचे, ते अटेंड करायचो आणि चांगल्या बऱ्यापैकी सुरुवातीपासून रँक घ्यायची, म्हणून एवढं काही वाटलं नाही, टेन्शन आलं नाही, काही नाही। तू फिजिक्सचा अभ्यास कशा पद्धतीने केला? MCQ कुठले सॉल्व करत होता? काय MCQ आपले RCC मॉड्यूल त्यालाच करायचं, परत ते फॉर्म्युला द्यायचे, ते थोडेसे पाठ करायचे, ट्राय करायचं, स्वतः डिराईव्ह करायचं। काय कधी कधी आपण सगळा सिलेबस एकदम रिवाईज करून होत नाही, मग ते एकदा डिराईव्ह केलं, 2-3 वेळा डिराईव्ह केलं की ते लक्षात राहतं। मग कसं दरबारीला फॉर्म्युला पाठ करायची गरज लागत नाही, डिराईव्ह करायचं तेवढं बघायचं फक्त आणि होऊन जातं। केमिस्ट्री फक्त फिजिकल केमिस्ट्री तेवढे फॉर्म्युले आणि तेच डेरिवेशन आणि ते, बाकी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर पूर्ण पाठ करायचं होतं। ते 3-4 सेकंदात क्वेश्चन वाचून लगेच टिक मार्क करायचं होतं, त्याचं काही नाही। तुम्ही फक्त ते पूर्ण पाठ करायचं, बायो आणि केमिस्ट्री इनऑर्गॅनिक। आणि बायोचं काय आउट ऑफ NCERT वगैरे काय वाचलेलं? नाही, आउट ऑफ NCERT काहीच नाही वाचलं। 2024 मध्ये एक पण क्वेश्चन आउट ऑफ NCERT नव्हता का? नव्हता, एक बी नव्हता। आणि असा ट्रेंड बघितलं गेलं तर एक पण नसतो जास्ती, 1-2 ते आधी राहायचे, 2016च्या बॅचच्या आधीचे राहायचे, आता जास्त येत नाही। आता जास्त येत नाही कॉन्ट्रोवर्सीमुळे। येस, जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? समजा तुझा छोटा भाऊ हा व्हिडिओ बघतोय, नीट काय नाही, फक्त बॅकलॉग लागून नका देऊ, रोजचा अभ्यास रोज करा, एकदम व्यवस्थित होऊन जाते शेवटपर्यंत। शेवटचे 2-3 महिने जे टेस्ट सिरीज राहते ते सगळे अटेंड करा, सगळं द्या, आणि काही मार्क कमी पडले तरी काही टेन्शन घेऊ नका, कारण आपण जर रोज रोज करत राहिलो तर आपल्याला माहिती आहे आपलं होणारच आहे, काही अडचण नाही, तर रोजचं रोज करायचं। RCC लातूर सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे? RCC चांगला होता, ट्यूशन एरिया मस्त होतं, भारी होता RCC। बुकलेट्स वगैरे कसं वाटलं तुला? बुकलेट मस्त वाटले, सगळे टीचर आपले सोडून घ्यायचे, बुकलेट्स वगैरे चांगलं होतं। काय डेली सॉल्विंग हे बी राहायचं, DSP वगैरे, तिथं जायचं, अटेंड DPP वगैरे देत होते का तुम्हाला? हो, देत होते, ते बी रोजच्या रोज करायचं, ते अजिबात हुकवायचं नाही, ते महत्त्वाचं राहतं। येस, आता लातूरवरनं मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये MBBS करतोय, मुंबईची लाईफ कशी वाटली तुला? कॉलेज कसं, इथले विद्यार्थी वगैरे कसे आहेत? विद्यार्थी चांगले, मुंबई एकदमच चेंज आहे, एकदम मॉडर्न सिटी आली। आपण कसं मॉडर्न सिटीमध्ये फर्स्ट टाइम आलो, असं जरा विचित्र वाटलं, काही नाही, चांगलं आहे, पण खूप मजा येते इथं, फिरण्यासारखं खूप काही आहे आणि मॉडर्न आहे खूप। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर ट्यूशन एरियामधनं शिकून जे पण विद्यार्थी MBBS कॉलेजला जाते टॉपच्या, हे सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थ्यांसोबत जाऊन टॉप मेडिकल कॉलेजेसमध्ये जाऊन ग्राउंड लेवलला त्यांची काय रिॲलिटी आहे हे मी करत असतो। तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या। धन्यवाद, थँक्यू।